तर बघा 31 पर्यंत तुम्ही सोडवू शकता है ना. तर 30 पर्यंत नाही का, तर 31 पासून आपण समोर बघूया. 31च्या काय म्हणते, एक संख्या का 45% का 15% यदि कितना है. बघा एक संख्या म्हणलं ना, ते पकडायची काय एक्स. ओके, तिच्या 45% म्हणजेच आणि त्याच्या 45% का 15% का म्हणजे काय आला आपल्याजवळ इंटू. ओके, यदि कितना है म्हणते 105.3 तो इस संख्या का क्या 24% कितना है. तर पहिले हे संख्या काढून घेतो. संख्या कशी काढीन बघा, x = 105.3 इंटू 100 इंटू हे दोन्ही 100 तिकडे जातील, इकडे काय येईल 45 इंटू काय येईल 15. हे वरच्या खाली येतील आणि वर जातील. बरोबर, संख्या भेटली. याच संख्येच्या काय काढायच्या आहे 24%. आता पोरं काय करतात, पहिले पूर्ण गुणाकार करतात आणि मग त्या संख्येच्या काय काढतात 24%. बरोबर, तेवढा काही करायचा नाही आपल्याला. शेवटी काटपीट करणे आहे ना. हां, तर हे जे संख्या निघली, आता बघा हिच्या जो उत्तर आला असता त्याच्या तुम्ही काय काढल्या असत्या 24% काढल्या असत्या. मी पहिलेच काढतो कारण काटायला का होते चांगली होते. बरोबर, तर बघा किती न काढू शकते अजून. हा पॉईंट हटवला आपण, ते एक शून्य इकडे वाढू शकते. हा पॉईंट हटवला तर अरे वाढेल का, खाली लिहून घेतो म्हणजे तुम्हाला समजायला बरं होईल. म्हणजे 1053 इंटू 100 आणि खाली काय राहिला 45 इंटू 15 इंटू 10 आणि हा 24. आता बघा किती न कटते 4 सक नाही 4 नाही 3 3 आटा 24 3 पाची 0 0. अरे ठीक आहे 5 1 5 2 अजून इकडे 9 न कटते बघा. 9ची कसोटी लागत आहे 9 पाची आणि 9 1 9 किती राहिले 1 राहिला पुन्हा 9 1 9 किती राहिले 6 9 7 म्हणजे 117 इंटू 2 इंटू 8 भागीला. बरोबर, आता वरचा गुणाकार करून घ्या. हे झाले 234 गुणिला 8 भागीला 5 5 6 हाचेले 5 सॉरी 8 6 32 8 6 32 चे 2 हातचे आले 3 8 त्रिक 24 न 2 27 हातचे आले 2 आणि 8 2 16 न 2 भागिले 5 5 त्रिक 3 राहिले 37 झाले 5 7 2 राहिले 22 झाले 5 6 आणि 5 6 तर 373.4. बघा आला. इथे कॅल्क्युलेशन आपल्याला असा रिड्यूस करता येते. पहिलेच गुणाकार करण्यापेक्षा पहिलेच आपण ती संख्या कन्सिडर करायची नंतर मानून घ्यायचा. ठीक आहे. देन 32 काढू शकता. 32 तुम्ही काढू शकता, सोडवू शकता ना. 33 एक संख्या का 1/5 81 है तो उस संख्या का 68% काढू शकता की नाही. 81 गुणिला 5 कराल तो ओरिजिनल संख्या भेटल आणि तिच्या काय काढायचं आहे 68%. नाही समजला. एक संख्या म्हटलं तर एक्स घेऊ शकता. अरे समजलं का. हां. देन 34
एक्स क्यूब वाई स्क्वायर में एक्स तथा वाई के मानों में क्रमश 25% तथा 20% की कमी करने पर व्यंजक के मान में कितना प्रतिशत कमी आएगी. ओके, तर बघा 25%च्या हा एक टर्म आहे आपल्याजवळ. सपोज हा एक टर्म आहे आणि काय केलेलं आहे त्याच्यात एक्स तथा आता इथं हा जो एक्स आहे 100% आहे. 25% काय केला म्हणते, कमी केला म्हणते आहे ना. म्हणजे किती झाला असेल हा, मान म्हणजे व्हॅल्यू घेतलेला आहे का काय, तर 100चा क्यूब 1 2 3 4 आणि हा स्क्वेअर तर 1 2 3 4 आणि 75चा क्यूब आणि इकडे काय होईल 20 म्हणजे 80चा स्क्वेअर. लावा बरं, म्हणजे 75 गुणिला हा गुणाकार करा, 75 गुणिला 75 गुणिला 80 गुणिला 80 कितना प्रतिशत कमी आएंगी म्हणते ना. क्यूब केलेला आहे तिथं. याचा गुणाकार किती आला, हा पूर्ण तिघाचा या सगळ्या पाचही टर्मचा गुणाकार किती आला, सत्तावीस 8 27 वर 8 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि इकडे किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर, लक्ष द्या. हे किती लिहिलेले आहेत ना, हे किती लिहिले आहेत मायनस करा. आता मायनस करा ना ह्याच्यातून, म्हणजे किती पर्सेंटची कमी आली ते समजते. याचा डिफरन्स काढा. हां 73 वर 1 2 3 4 5 6 7 8. बरोबर, तर काय दिसत आहे म्हणजे किती 27%ची कमी किंवा 73%, असा काही आहे का 73%. मागे याचं उत्तर काय आहे पहा बरं, डी आहे ना. हां, तर हे बघा याचा जो हा स्वतःमध्ये काय होता 100% होता, तर याचा क्यूब म्हणत आहे, याचा क्यूब. तर आपण 100 गुणिला 100 गुणिला 100 आणि हा स्वतःमध्ये 100% होता, त्याचा स्क्वेअर म्हणजे 100 100. बरोबर, तर टोटल किती झाला, गुणाकार केला तर एवढी टर्म आली की एवढा एक्स क्यूब आणि वाय स्क्वेअर यायला पाहिजे. त्याच्यानंतर याच्यामध्ये किती पर्सेंट कमी केला म्हणते 25%ची कमी म्हणजे 75 झाला असेल. तर 75 75 75 ना हा किती झाला 20%ची कमी म्हणजे 80 80. तर हा एवढा आला. याच्यामध्ये कितीची कमी दिसून आली तुम्हाला 73% हा झाला असेल असं आपण म्हणू शकतो किंवा एवढा झाला असेल. आता हा वाचा तुम्ही किती आहे. तर आता याचा दुसरा शॉर्टकट काही आहे का, याचा टोटल 25 आणि -25 -20 हा एक फॉर्म्युला असते ±xy ±y
आणि प्लस मायनस XY/100 सक्सेसिव्ह पर्सेंटचा फॉर्म्युला हा इथं दिलेला असेल तुम्हाला बघा. दिलेला आहे का इथं? नाही आहे. ओके, सक्सेसिव्ह पर्सेंटचा हा फॉर्म्युला यानं काढा बरं. -25 -20 आणि मायनस मायनस काय होईल प्लस, यांचा गुणाकार 25 दुने यांचा किती झाला 45 म्हणजे 40%. हा नव्हे, याच्या पण नाही लागत, हा नाही लागत, अलग अलग आहे. आणि क्यूब आहे तर 3 टर्म आपल्याला घ्यायच लागतील, मल्टिप्लाय कराव्या लागतील. म्हणजे हा एवढा असाच. आता पाहत बसा तुम्ही तो. हो, तर एका टर्मचा बघा ना, फक्त इथं क्यूब दिलेला आहे आणि आपल्याला एक्सच्या पर्सेंटेजमध्ये कमी करायचं आहे. तर इथं एक्स एकच आहे का, एक्स क्यूब आहे, तर तिन्ही एक्सच्या पर्सेंटेजमध्ये काय होईल, कमी होईल. म्हणून हा मल्टिप्लाय करण्यात आला. असा थोडासा वेगळ्या टाईपचा आहे. ठीक आहे. हां 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 हो हो 75 मधून हा का होता 75. दे दाखव 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 दाखव. तर 75/100ला 3 वेळा मल्टिप्लाय केलेला आहे, क्यूब केलेला आहे. तर तोच तर केलो ना मी. नाही हा का होता, जसा हा ओरिजिनलमध्ये 100% होता, क्यूब केला तर 3 वेळा मल्टिप्लाय झाला. आणि हा बी 100% होता, स्क्वेअर केला तर 2 वेळा मल्टिप्लाय झाला. इकडे हा बघा 75 गुणिला 75 गुणिला 75 3 वेळा तोच तर केला आहे ना. काटपीट केलेली आहे अजून. आधीच काटपीट केली, त्याच्यानंतर मग काय केला, हे काढला. तरी 27 ओके चालेल. याचा गुणाकार मग यायला पाहिजे तेवढा. हो सेम तसाच आहे, काही तेवढा हे नाही. तर मायनस केला तर मग किती येते, 27 मायनस केला तर. पण इथं 63 दाखवत आहे ना मी तुमच्या पुस्तकीमध्ये. मायनस चुकला का त्याच्या, मध्ये चुकला म्हणता. बरोबर आहे, सैनी नको बना. अरे हा सेपरेट त्यांनी काय केलेलं आहे, पहिलेच काटपीट केलेलं आहे. या 75/100ला पहिलेच कापलं, म्हणजे 25 त्रिक 75 25 चौ असा केलेला आहे. आता तो काटपीट करण्यापेक्षा मीनं काय पकडलो, डायरेक्ट हावाला गुणाकार केलो, 75 75 75, तर हा लांबा जाते. ठीक आहे, शेवटी उत्तर तसाच येत आहे. देन तर त्या मेथडनं करा, नाहीतर या मेथडनं. कन्सेप्ट मेन आहे. क्यूब बघा, स्क्वेअर असेल किंवा क्यूब असेल, मल्टिप्लाय असेल, तर तिघाईच्या तुम्हाला सेपरेट करावा लागल. ठीक आहे, प्लस असता तर गोष्ट वेगळी. देन एक भिन्न 25% वृद्धि करे तथा हर को 2 गुना करे तो प्राप्त भिन्न कितना है म्हणते 5/9. तर मूल भिन्न क्या है. ठीक आहे, तर x/y हा मूल भिन्न जसा आपण पकडला, तर इकडे काय होईल 35 नंबर. 35 नंबरचा काय झाला असता, 125%ची वृद्धी म्हणते, म्हणजे किती झाला असेल, हा 125 झाला असेल. 125% ऑफ x आणि हा काय झाला असेल 2y. तर ओरिजिनल भिन्न तथा काय म्हणते, तो प्राप्त भिन्न कितना है म्हणते 5/9. तर आता हा काढून असं काय XY ची व्हॅल्यू 5 ×
2 आणि हा खाली आला असता इकडे 9 इंटू 5 एक 5 दुने 10 आणि 5 5 25 तर किती आला 2 अपॉन इथं काय आहे हा 100x हा 125 झाला कोणाला काय म्हणलीस नको करू तो असा कर ओरिजिनल फ्रॅक्शन सपोज हा घेतला 100x अपॉन 100 तर 25% ची वृद्धी झाली ते 125x झाला असेल आणि हा काय झाला असेल याच्या दुप्पटमध्ये 200y झाला असेल 5/9 तर xy ची व्हॅल्यू किती आली तर 5/9 आपल्याला जे व्हॅल्यू काढायची होती ते 100x आणि 100y ची काढायची आहे बरं नंतर हा 200 इकडे गेला असता आणि हा आता काढ ना तर हा इथं पण कटते 25 5 आणि 25 8 आणि हा 5 5 म्हणजे 8/9 तर 100चा मल्टिप्लाय म्हणजे 800/901 तर असा यायला पाहिजे पण 8/9 0 0 कटल्यावर 8/9 आपण म्हणू शकतो हा येत आहे अरे 8/9 येत आहे हा कसा आला त्याला 100x पकडला याला 100y का बरं 100 पकडलो मी ना ओरिजिनलमध्ये कोणी बी 100% राहते किंवा स्वतःमध्ये 100% राहते बरोबर तर हा 25% वाढला तर 125y आणि हा डबल झाला तर 200y झाला असेल तर xy ची व्हॅल्यू आपण काढला किती आली xy ची व्हॅल्यू किती आली हा 5/9 होता ना नवीन झाल्यानंतर तर ते तिकडे गेले 200 त्या बाजूला 125 इकडे काटपीट केला किती आली 8/9 आता 100चा मल्टिप्लाय होता 100चा मल्टिप्लाय केला तरी 0 0 काय होतील देन एक भिन्न को क्या म्हणते एक भिन्न के अंश में 220% की वृद्धि करने तथा हर में 150% की वृद्धि करने पण परिणामी भिन्न तर xy पुन्हा पकडला आपण 36 xy पुन्हा पकडला 220% ची हा स्वतःमध्ये 100% आहे जसं आपण पाहिला मगाशी 100 घेतला तरी बी 100 का झाला शेवटी कॅन्सल तर हा 220% झाला असता 320 झाला असता हां आणि तो किती म्हणते 150 वाढला म्हणजे किती झाला असता एवढा झाला असता आणि किती आला म्हणते परिणामी भिन्न तर त्या बाजूला घेऊन जा xy ची व्हॅल्यू काटा 0 0 5 1 5 5 5 4 1 4 4 8 म्हणजे किती झाला असेल 5/8 5/8 हा ओरिजिनल भिन्न असेल अरे ओरिजिनल हाच असेल मूल भिन्न क्या है देन त्या टाईपचे आता पाहून घ्याल समोर आता त्या टाईपचे येतील तर करू शकता ना 37 होमवर्क एक भिन्न के अंश में 200% की वृद्धि तथा हर में 400% की वृद्धि करने पण परिणामी भिन्न मिक्स फ्रॅक्शन दिलेला आहे त्याला साध्या फ्रॅक्शनमध्ये करू शकता ओके देन
आधे घंटे का 1 मिनिट 10 सेकंद कौन सा प्रतिशत है? तर आधा घंटा म्हणते, तर आधा घंटा म्हणजे किती? 30 मिनिट. आता बघा, जेव्हा पण प्रतिशत काढायचा आहे, पर्सेंटेज काढायचं आहे, तर मोठी क्वांटिटी जी आहे जिच्या काढायच्या आपल्याला म्हणजे 30 मिनिट हे खाली ठेवलं आपण. आणि किती म्हणते? 1 मिनिट 10 सेकंड. 1 मिनिट 10 सेकंड कितना प्रतिशत है? आता यांची युनिट सारखे आहेत का बघा. तर एक तर दोघांना पण सेकंदमध्ये करा, नाही तर दोघांना मिनिटमध्ये करा. तर याला सेकंदमध्ये करणं इझी राहील, कारण 1 मिनिट म्हणजे किती सेकंद? तर सायंत्रिक 1800 सेकंद झाले असते खाली, आणि वर ते 60 आणि ते 70 सेकंद झाले असते इंटू. तर कितीचा भाग चालला आता? फाळा येते का तुम्हाला? 18 + 54 18 × 72 होते बरोबर. तर 18 × 54 जेवढे राहिले मग 3.89 वगैरे काहीतरी येईल. येत आहे? हा एवढा पर्सेंटेज. ठीक आहे. देन तसेच ते बाकीचे काढायचे आहेत, फक्त एवढा लक्षात ठेवायचं आहे युनिट काय करायचं आहे? सेम. तर हा बी तुम्ही सोडवू शकता, हा बी सोडवू शकता, हा बी सोडवू शकता, हा बी सोडवू शकता. मेट्रिक टन, मेट्रिक टन 1 टन म्हणजे किती? 1000 kg. ठीक आहे. आणि तो क्विंटल, 1 क्विंटल म्हणजे किती kg? 100. काढता येईल ना? हां. देन 43 जमेल. कॅल्क्युलेशन आहे 80 का 7.2% मध्ये काढू शकता का? जमेल की नाही? त्याच्या स्क्वेअर रूट काढायचा आहे नंतर. 43 अंडर रूटमध्ये किती आहे? 80 का म्हटल्यानंतर या प्रकारे करू शकतो आपण. लक्ष द्या. 0 0 अरे कॅन्सल करू शकतो. हा पॉईंट हटला तर खाली पुन्हा एक 0 वाढला. अरे लक्ष आहे? हां लक्ष द्या आता. हा 8 गुणिला याच्यामध्ये काय आहे? 9 8 72. आणि याच्यातला पॉईंट हटला तर पहिलेचे 10 होते, हा पॉईंट हटला तर खाली एक. आता बघा इकडे लक्ष द्या. 8 2 हा 9 गुणिला 16 लिहू शकतो, आणि खाली 10 गुणिले 10. आता प्रत्येकाचा काय निघेल? हा 9 कोणाचा स्क्वेअर आहे? 16 कोणाचा स्क्वेअर आहे? आणि 10 मधून 10 म्हणजे 4 त्रिक 12 म्हणजे 1.2. कॅल्क्युलेशन केलो का? गुणाकार केलो का? भागाकार केलो का? अरे केलो का? तर हा तुम्ही काय करता? तुम्ही पहिलेच इथं काय करता? 16 9 144. ठीक आहे. आणि मग 144 कोणाचा स्क्वेअर आहे याच्यासाठी विचार करता. हो ठीक आहे. आता जवळची संख्या आली म्हणून 12 समजला. मोठी संख्या आली असती तर मग त्याचा स्क्वेअर रूट काढा लागला असता अजून. इथं काय होते आपला? टाइमपास. तर जेव्हा पण स्क्वेअर रूटची गोष्ट येईल तर पहिलेच गुणाकार करायचा नाही, जोड्या बनवायच्या, म्हणजे स्क्वेअरवाल्या संख्येमध्ये आणायचा त्यांना. जसा 3 गुणिला 3ची जोडी, 4 गुणिला 4ची स्क्वेअरवाल्या नंबरची जोडी आपण बनवू शकतो. ठीक आहे. देन इथं 8 पाहिजेत, तर इथून 8 निघला असता. सॉरी 9 8 72 झाला नाही इथं. तर इथून 8 गुणिला 8 म्हणजे 8चा स्क्वेअर, तर इथून 8 निघला असता. सॉरी इथून 8 निघला असता आणि इकडून 3, तर 8 त्रिक 24. ओके म्हणजे 2.4. इथं 8 पाहिजे होता. सॉरी मी इथं 2 लिहिला असेल. ओके. बाकी पेअर तशीच पाडायची. ठीक आहे. देन चौवालीस जमून जाईल. तशाच टाईपच्या आहे वरच्या टाईपच्या.
अरे वाचा पटकन, जमेल ना? देन यदि दो संख्या एक तीसरी संख्या से क्रमश 30% तथा 40% अधिक हो तो दूसरी संख्या पहली संख्या से कितना प्रतिशत है? ओके, हाँ बघा 45 मध्ये काय म्हणते, यदि दो संख्याएं तीसरी संख्या से क्रमश 30% और 40% अधिक हो तो दूसरी संख्या से पहिली संख्या. ओके, तो एक संख्या मी पकडतो किती? 100. एक संख्या काय पकडलं तर ते दुसरी संख्या जी आहे म्हणते, किंवा हिला आपण पकडू तिसरी संख्या, तिसऱ्या नंबरची. ठीक आहे, तर ये दो संख्या आहे तिसरी संख्या से, तर सुरुवातीचे दोन संख्या आपण पहिले काढून टाकू, 1 2 आणि 3. तिसरी संख्या बरोबर काय आहे? कंपॅरिझन आहे, तर तिला काय पकडलं आपण? 100. तर क्रमश 30% म्हणजे हे किती झाली असती? 130. आणि त्याच्यानंतरची किती झाली असती? 40% ना जास्त आहे म्हणते नाही, आणि ही किती ना? 30% ना जास्त आहे म्हणते. ओके, तो दूसरी से पहली संख्या का प्रतिशत कितना है? दूसरी से पहली संख्या का प्रतिशत कितना है? तर आता हिला पकडायचा काय? 100%. तर हे किती? आता क्रॉस मल्टिप्लाय करा बरं याच्यात. अरे या संख्येपेक्षा ही संख्या किती टक्के आहे असा विचारलेला आहे, तर करा क्रॉस मल्टिप्लाय. आलं असतं असं, हटला 1300/14. आता काटा, काय म्हणतेस? तर 2 न कुठं भाग देत राहतेस? 14च्या फाडा म्हण. 14 9 येतात का रे? 14 9 हां 126. 130 मधून 126 गेले, 4 वर 1 0 40. 14 त्रिक 42, पण 14 दुनेच जाईल. 14 दुने 28. तर 40 मधून 28 गेले, राहिले किती? 12/14. तर बेसक 12 बेसाती म्हणजे 92 6/7% आहे का? हां हां, समजला का? हा कसा काढला? तर पुन्हा एकदा वाचा प्रश्न. यदि दो संख्या आहे तिसरी संख्या से, तो तिसऱ्या संख्याला मी ना काय पकडलो? सपोज 100. आणि समोरच्या ज्या दोन संख्या आहेत म्हणते, एक आहे 30% ना जास्त, एक आहे 40% ना जास्त, तो दूसरी से पहली संख्या का प्रतिशत कितना है? या संख्येपेक्षा ही संख्या किती टक्के आहे? तर हिला 100% पकडला तर हे किती? तुम्ही असा पण मांडू शकता 140, आणि इकडे काय मांडले असत्या 130 × 100. तरी पण उत्तर काय आला असता? तोच आला असता बघा. असा झाला असता, शेवटी उत्तर हा झाला असता. तर मांडणी अशी पण करू शकता किंवा क्रॉस मल्टिप्लाय पण करू. त्याला 100% पकडून टाकायचं. जसा 500 पैकी 400 आपण मांडतो की नाही मार्क आपले, तर 500 झाले 100%. अरे कळलं? देन यदि दो संख्याएं तीसरी संख्या से क्रमश 12 1/2% जास्त तथा 25% अधिक. आता यांची काय काढू आपण? फ्रॅक्शन व्हॅल्यू काढून घेऊ. अरे फ्रॅक्शन व्हॅल्यू काढून घेऊ बघा. 12 1/2% तर किती आहेत हे? 12 2 24 नाही 1 25. तर 25/200, 25 1 25 8 म्हणजे 1/, आणि इकडे 25% म्हणते. हां
25 एक 25, 25 च बरोबर. तर या दोघांची एक कॉमन संख्या आपण म्हणू शकतो काय, दोघांचा एक LCM 8 ना. हां, तो पहिली दो संख्या आहे, तर 3 संख्या पकडा, 1 2 आणि 3. दो संख्या है, एक तीसरी संख्या से क्रमश 12 1/2% और 25% से क्या है, अधिक है. तो पहली संख्या दूसरी संख्या के कितना प्रतिशत है. तो हिला पकडलो मी ना काय 8, हिला काय पकडलो सपोज 8. लक्ष द्या. तर पहिली संख्या 12 1/2% न जास्त आहे म्हणते. तर बघा 8च्या 12 1/2% म्हणजे किती, तर किती झाला असता, हा 9 झाला असता. आणि दुसरी संख्या जी आहे त्याच्यापेक्षा 25% न जास्त म्हणते. तर 25% म्हणजे किती, 4 1 4 4 2 8 2. या 8च्या 25% म्हणजे 2 आला असता. अरे 8च्या 50%, 8च्या 50% 4, तर 4चा बी अर्धा म्हणजे 25% किती आला असता 2. तर 8 पेक्षा कितीने जास्त आहे म्हणते, 25% ने जास्त आहे. आणि हे कितीने जास्त आहे, 12 1/2% न काय आहे, तर इथं 2 न जास्त म्हणजे किती, बरोबर. आल्या तिन्ही संख्या. आता काय म्हणते बघा, तो पहली संख्या दूसरी संख्या का कितना प्रतिशत है. पहली संख्या दूसऱ्या संख्या का कितना प्रतिशत है, देखो 9 अपॉन आणि इंटू 10 10 किती टक्के आहे, किती % आहे, समजलं का कसा आला. तर आता मी ना डायरेक्ट पर्सेंट काउंट नाही घेतलो, तर इथं जेव्हा मी 25% न प्लस केलो असतो ते 125 आला असता. पण झाला इथं कसा आला असता, 112 1/2%. अजून फ्रॅक्शन आला असता, अजून गडबडी झाली असती. म्हणून आपण हे काय शिकला, फ्रॅक्शन व्हॅल्यू कशी काढतात त्याची, ते शिकला होता. अरे कळते का, आठवते की नाही आठवत, कोणता नंबरचा होता हा. ओके देन (46) वाचा 47 1/2% का दशमलव भिन्न कितना होगा. काढू नाही शकत का, 1/200 झाला असता, 0.005 समथिंग. अरे आला असता. दशमलव म्हणजे डेसिमल व्हॅल्यू, 1/2% म्हणजेच 0% म्हणजेच 0.5 अपॉन म्हणजेच किती झाला असता 0.00. ठीक आहे. 48 यदि ए की आय बी की आय से 10% अधिक हो तो बी की आय ए की आय से कितना प्रतिशत कम हो. शिकवलं अशा टाईपचे बेसिकमध्ये आपला सॉल्ड एक्झाम्पलमध्ये सांगितले. एक वेळा सांगून देतो त्याच्यानंतर नाही. तर ए आणि बी दोन्ही लिहून घ्यायच्या. पहिल्या वेळेस कंपॅरिझन कोणासोबत आहे बघा, ए की आय बी की आय से 10% अधिक. तर बी ले पकडा किती, 10% से अधिक म्हणते तर किती झाला. आता याच्यापेक्षा हा कितीनं कमी दिसून राहिला. पण आता कंपॅरिझन कोणासोबत आहे, ए की आय से कितना प्रतिशत आहे, बरोबर. तर पर्सेंटेज कमी, खाली काय राहिला असता, वर काय राहिला असता, इंटू 0 कटला 100/11 म्हणजे 100/11 म्हणजे किती, 11 9 99, बरोबर ना. तर 9 1/11% न त्याची आय त्याच्यापेक्षा काय राहिली असती, कमी राहिली असती. देन 49 वाचा. काय म्हणत आहे,
यदि नीता को वेतन सेम तसाच बघा, फक्त ए बीच्या ठिकाणी आता कोण आहे, नीता अंबानी. 50 सेम, 51 सेम, ऊंचाई आहे फक्त. अरे सेम आहेत ना, वाढू समोर. फिफ्टी 51 सेम आहे, 53 सेम, 54 सेम, 55 सेम, 56 रेशो काढा म्हणते. ठीक आहे, तर 56 पासून बघूया आपण. सांगा बघून घ्या, आपल्या जोड काढू शकता तुम्ही. 55 पर्यंत काढू शकता. 56 बघा, यदि ए का 60% इक्वल टू बी का 3/4 है. ए का म्हणजे इंटू 60% कोणाच्या इक्वल आहे म्हणते, बी च्या 3/4. तो ए बी का रेशो निकालो. सिंपल आहे. अरे काढू शकता. बेत्रिक बेपंचे, तर एच्या खाली बीला घेऊन या आणि हा उलटा होऊन जाईल, त्या बाजूला जाईल. तर 5 वर 3 जमलं, 3 3. तर ए बाय बीचा रेशो किती आला, 57. 740 का 35% एक संख्या से 40 से अधिक है. इस संख्या का 2/5 कितना. बघा, जसा म्हटलं ना हे तसं मांडणी करा. ठीक आहे. काय म्हणते, 740 का 35% मान लो. हाँ, एक संख्या से, एक संख्या म्हणजे कोण, x कितने से अधिक है म्हणते, 34 से अधिक है. म्हणजे ह्याची जे व्हॅल्यू येईल, ही व्हॅल्यू या संख्येपेक्षा 34 न जास्त आहे. तर काढू शकतो या संख्येची व्हॅल्यू. बघा, 0 कटला, 5 7 5 2 बेत्रिक 6 बेसाती, यांचा गुणाकार करून टाका साधी साधी. हातचे आले 7 त्रिक 21 न 4. हे या बाजूला येतील तर काय होतील, मायनस होतील. 9तून 4 गेले 5 आणि हे 2 आणि हा x ची व्हॅल्यू किती आली. तर या x च्या आपल्याला किती टक्के काढायचे आहे, किती भाग काढायचा आहे, उस संख्या का म्हणते ना. तर 225 च्या 2/5, 5 20 आणि 5 5 आणि 45 जुने हा राहिला असता. काय आपला समजलं का काय केला. तर नाही समजला, झोपीत होतीस तू. हाँ, नेक्स्ट कौन है, किसी वस्तु के 10% तथा 10% दो क्रमवार मूल्यों की वृद्धि किस एकमात्र मूल्य वृद्धि के समतुल्य होंगी. ओके, लक्ष द्या. काय झालं मागे, हां मागे पाहत होतास तू, कायला. हां, कोण आलत होता, तुम्ही मागे कायसाठी पाहत होतास, कोण हसत होता सांग, कोण हसत होता. आग्रे. हां, तू उभा हो पहिले. हां, आता हास बरं. आता हसशील. हा फॉग देतो तुले बिलकुल जबरदस्त. हां, उभाच राहील, बसूच नको.
दिसले तर पाहिजे हसताना. अबे चुप. हाँ, किसी वस्तु का 10% तथा 10% की दो क्रमवार मूल्य वृद्धियाँ किस एकमात्र मूल्य वृद्धि के समतुल्य होंगी. म्हणजे 2 वेळा त्याची 10% वाढवला तर ओरिजिनलमध्ये आपण किती पकडू त्याची. ओरिजिनलमध्ये 100 होती बाबा. अरे ओरिजिनलमध्ये किती होती. तर काय झालं, पहिले 10% वाढवला तर 110 झाली असेल. 110% झाली असेल. मग पुन्हा त्याच्या 110%. तर 0 0 0 0 कटला. 11 म्हणजे 120 अपॉन. अरे बरोबर. अरे हो, म्हणजे 120% झाली असेल ती. हो 121. 120 म्हणलो का मी. तो एक समोर लिहिलो असेल मी म्हणलो असेल. ते 121 झाले. म्हणजे ओरिजिनलमध्ये किती होती आणि आता किती झाली. तर आपण म्हणू शकतो किती पर्सेंटनं वाढली. 21%. असा काही आहे नाही आहे. हा तेच तर म्हणलो आहे ना. हा काय पण कमी झाली असती तर वेगळी आली असती. अजून व्हॅल्यू कमी झाली असती तर वेगळी आली असती. 19 आली असती. काहून का पहिले 90% झाली असेल. 10% कमी झाली तर आता हा पर्सेंट लिहायची काही गरज नव्हती म्हणा इथं. तसा 10% वाढली तर किती झाली 110. आणि त्याची 10% वाढली तर याची 10% किती 11. याची 10% किती. आम्ही 100च्या 10% म्हणजे 10. याची 10% म्हणजे किती आली असती 11. म्हणजे किती आली असती 121 आली असती ना. तर ओरिजिनल वरून किती दिसत आहे 21 न वाढलेली दिसत आहे. हां, आणि कमी झाली असती तर काय झाली असती बघा. पहिले झाली असती 90. 10%ची कमी म्हणजे काय झाली असती. आणि हिच्या 10% म्हणजे किती. दुसऱ्या वेळेस जे कमी झाली असती ते कितीने झाली असती 9 9. तर 90 मधून 9 गेले 81. तर ओरिजिनल राहिली असती आपली 100 ना. आता किती झाली म्हणजे 19ची काय झाली. समजून राहिले का. जो त्याला आपण कोणता म्हणतो जो डबल डिस्काउंट दिलेला राहते ना. सक्सेसिव्ह डिस्काउंट किंवा असं काहीतरी म्हणतात ना. ठीक. तर तो यानं निघू शकते यावाल्या फॉर्म्युल्यानं. सक्सेसिव्ह पर्सेंटेज जो म्हणतात नाही का. सक्सेसिव्ह पर्सेंट. तर प्लस मायनस एक्स प्लस मायनस वाय प्लस मायनस एक्स वाय बाय. तर इथे बघा प्लसवाला आहे. वाढणीवाली केस आहे. तर 10 प्लस 10 प्लस धाऊ 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 10 आणि हा 1 म्हणजे किती पर्सेंटची वृद्धी झाली. तर यानं पण काढू शकता किंवा असं सेपरेट पण काढू शकता. समजलं का. आता कधी एक वेळा प्लस होते एक वेळा मायनस होते. पहिले 10% वाढवला म्हणते. मग 5% काय केला म्हणते कमी. तर याच्यामध्ये एक प्लसवाली व्हॅल्यू घ्यायला लागते. ते एक कोणती घ्यायला लागते मायनस. आणि प्लस मायनस मायनस इथं काय आला असता. समजलं का. याच्यामध्ये एक वेळा वाढवा लागते ते एक वेळा काय करायला लागते कमी करायला लागते. कळलं. वाढू समोर नको वाढू. हां देन येईल समोर तसा बघा. 58 झाला 59. किसी वस्तु के मूल्य में पहले 10% की वृद्धि तथा इसके उपरांत 20% की वृद्धि की गई तो अंतिम बढ़ा हुआ मूल्य कितना है 33. तो प्रारंभिक मूल्य कितना है. तर बघा 59. आता दोन्ही पद्धतीनं काढू शकता तुम्ही. एक्स वाय वाली पण आणि ते पण. तर पहिले मी पकडतो 100. तर तिच्या किती झाला असेल. पहिले 10% वाढला म्हणजे 110 झाली. नंतर 20% वाढला म्हणजे किती ओके 0 0 0 0 कटला आणि हा 0 कटला. 12 गुणिले 11 12 120 आणि प्लस 12 132. म्हणजे आता किती झाली असेल. अरे किती झाली असेल. तर पहिले 100 ना आता 132%. तर 132%ची व्हॅल्यू माझ्याजवळ किती आहे 33.
तर 100%ची व्हॅल्यू किती? काढा. कट्टे का रे? कट्टे. क्रॉस मल्टिप्लाय करा ना. 33 इंटू 100 भागीला किती आला असता? 132 आला असता. तर 11 न कट्टे बघा. 11 त्रिक 11 एक आणि 11 22 बरोबर. 3 एक 3 3 म्हणजे ओरिजिनल किती होती? ठीक आहे. एक तर या पद्धतीनं XY वाली पद्धत पुन्हा सांगून देऊ की नको सांगू? चबे XYचा फॉर्म्युला माहीत आहे ना. दोन्ही वेळेस वृद्धी झाली तर दोन्ही वेळेस प्लस प्लसचा सिम्बॉल घ्याल. 10% वाढला पहिले, नंतर 20% वाढला आणि XY राहते इथं बरोबर. म्हणजे 10 गुणिला 20 200 भागीला जोडा. आता झाली. अरे 32 आली. तर 32% वाढ झाली म्हणते. तर वाढ झालेली किंमत आपल्याला दिलेली आहे किती? 33. 32%ची टोटल वाढ म्हणजे 132%. 132ची व्हॅल्यू तर 100%ची व्हॅल्यू किती? मग हा नाही करताय तुम्हाला क्रॉस मल्टिप्लाय. का एकच गोष्ट 10 वेळा सांगावला होता हुड. हो. त्यानंतर 60 नंबरचा आता बट्टे. बट्टे शब्द आला बघा. बट्टे. बट्टेचा अर्थ काय होते? डिस्काउंट. बट्टे म्हणजे डिस्काउंट. बट्टे म्हणजे काय होते? डिस्काउंट. 20% के तथा 25% के 2 क्रमवार बट्टे एकमात्र बट्टे के समतुल्य आहे. आता कुठं कुठं तुम्ही पाहिलं असाल, लक्ष द्या. 50% अँड 50% डिस्काउंट. तर तुम्ही काय कराल? 50 + 50 100% पे फुकटमध्ये भेटून राहिला जीन्सच्याला घेऊन येऊन. असा होते का? नाही. तर 50 अँड 50 म्हणजे 2 वेळा XYच्या व्हॅल्यूमध्ये मायनस मायनस करा तुम्ही. ठीक आहे. म्हणजे काय झालं असता? -50 -50 50 50 किती झाले? हे -100 झाले आणि हे किती झाले? 2.5. हां 25 से होईल तर 25 येईल आहे ना. हां प्लस तर किती झाला? 75 झाला. म्हणजे टोटल किती पर्सेंटचा डिस्काउंट भेटला तुम्हाला? 75. 50 आणि 50 लिहिला असला म्हणजे काय येतो? त्याला डायरेक्ट 75%चा डिस्काउंट म्हणलं का? नाही. 50 अँड 50. तर लोकांना काय वाटते? हो डिस्काउंट आहे. 100%चा डिस्काउंट आहे, फ्रीमध्ये भेटत आहे. अरे ठीक आहे. तर हे दोन व्हॅल्यू जसं आता इथं काय लिहिलं त्या ना 20% अँड 5% बरोबर. म्हणजे टोटल जो ज्याला माहीत नाही तो काय विचार करेल? 25%चा काय आहे डिस्काउंट. टोटलच करेल ना. पण ॲक्च्युअल 25%चा भेटत आहे का? नाही. बघा कितीचा भेटत आहे? -20 -5 आणि मायनस मायनस प्लस झाला यांचा गुणाकार 5 दुने म्हणजे मायनस किती झाला? हा सॉरी 25 प्लस 1 म्हणजेच किती? -24%चा काय भेटत आहे त्याला डिस्काउंट. काय का बघा टोटल किती पर्सेंटचा डिस्काउंट भेट. मायनसचा अर्थ काय होते? डिस्काउंट. मायनसचा अर्थ काय सांगते? की ते व्हॅल्यू काय होत आहे? कमी होत आहे. आणि प्लस व्हॅल्यू आली तर काय सांगते? ती व्हॅल्यू काय होत आहे? वाढत आहे. अरे कळली का गोष्ट? आणि बट्टे म्हणजे काय होते? तर डायरेक्ट 24%चा डिस्काउंट न सांगता त्यानं कसा सांगितलं? 20 अँड 5. अरे समजलं? अरे हा डिस्काउंटचा समजला का? समतुल्य म्हणजे यांच्या इक्वल कोणता येईल म्हणते. तर कोणता येईल? 24. देन 61. यदि किसी संख्या में 20% की वृद्धि की जाए तथा परिणामी संख्या में पुन्हा 20% की वृद्धि की जाए तो कुल वृद्धि कितनी होगी? काढू शकता. 20 अँड 20 दिमागात करा. 20 20 40 आणि 20 गुणिला 20 किती झाले?
20 गुणिला 20 किती झाले 400. अरे 400 झाले तर 4 मायनस करा तिथून. 40 मधून 4 मायनस नाही प्लस करा. वृद्धी म्हणते ना, वृद्धी म्हणते ना, तर 44. तर बघा ओरली उत्तर आला 44. तसंच खाली जोसेफ की आय 10% की कम कर दी गई, उसकी आय को पूर्व स्तर पर लाने के हेतु नई आय में कितना प्रतिशत वृद्धि करनी होगी. काढू शकता. पहिले 100 होती आणि काय म्हणते कमी कर दी गई म्हणजे 90 झाली. आता 90 वरून पुन्हा 100 वर जायचं आहे तर 10 ने वाढवा लागेल 90 ला आणि इंटू काय करावं लागेल 100. शून्य कटला. 100 भागिले 9 म्हणजे 11 1/9. 11 1/9 येईल. तर बघा कुठेतरी असेल तो करू शकता तुम्ही. देन 63 एक संख्या में से 600 के 75% का 2/3 घटाने पर कितना प्राप्त है म्हणते 320. मांडणी करू शकता. अरे करू शकता. एक संख्या म्हणजे कोण x मायनस 600 के 75%. 600 इंटू 75/100 का म्हणजे पुन्हा इंटू 2/3 म्हणजे 2/, घटाने पर म्हणजे मायनस करायचे तेवढा त्याच्यातून एवढं मिळेल म्हणते. मांडणी जमेल. अरे जमेल का. मांडा बरं. कॉपीमध्ये मांडून दाखवा मला. हेच मांडणी सेपरेट रफमध्ये. चल रफमध्ये मांडून दाखवा बरं. काल काय बात नको करू पेजा पलटवण्याने. हा भरला आहे नाही हाय ती जागा. हे एक संख्या म्हणजे कोण x. तिच्यातून काय करायचं आहे कोणाच्या 600 के म्हणते. तर 600 के म्हणजे 600 के म्हणजे इंटू 75 म्हणजे 75/, का म्हणते पुन्हा का म्हणजे 2/, आणि घटाना म्हणते म्हणजे हे मायनस करायची आहे. हे पूर्ण संख्या मायनस करायची आहे. कुठून तर किती भेटते म्हणते. तर x ची व्हॅल्यू काढायची आहे. तर याचा जो उत्तर येईल तो त्या साईडला जाऊन काय होईल प्लस होईल. अरे होईल का. देन 64 फलों के मूल्य में 30% कमी करने पर उनकी बिक्री 40% अधिक हो जाती है, तो इसका विक्रीय मूल्य पर क्या परिणाम पडेगा. तर ओरिजिनल मध्ये दोन्ही काय पकडू आपण. अरे ओरिजिनल मध्ये काय पकडू दोन्ही 100 पकडू का बे. बघा एक सांगतो या प्रकारचा ठीक आहे. तर जो भी आपला काय म्हणू शकतो प्रॉफिट म्हणा किंवा जो भी त्याला काय म्हणतो आपण व्यवहारला इंग्लिशमध्ये काय म्हणतो ट्रान्झॅक्शन नाही व्यापार नाही सेलिंग कमाई. हवे प्राइस इंटू क्वांटिटी याचा इज इक्वल टू काय म्हणू शकतो कमाईला काय बोलते विक्री प्रॉफिट इनकम. चलो इनकम लक्ष द्या. तर ओरिजिनल मध्ये प्राइस होती सपोज 100 आणि क्वांटिटी बी किती विकत होती 100. तर टोटल इन्कम किती होत होती माझी 10,000 होत होती. आता काय केला म्हणते बघा मूल्यामध्ये म्हणजे प्राइस मध्ये किती झाली 30% ची कमी म्हणजे किती झाली 30% कमी झाला बाबू. आणि इकडे विक्रीमध्ये 40% ची काय झाली वृद्धी म्हणजे काय झालं 140 झाली असल. 40% ची वृद्धी झाली ना. काल जे अब्सेंट होते ते भुल्ल्यावानीच पाहिजे असतील. 14 साधी 91 नाही होत 98 किती होते मला पाडे नाहीत 98 होते ना. आणि हे 2 शून्य. तर काय दिसत आहे तुम्हाला 200 ची काय झालेली दिसत आहे. अरे कमी झालेली दिसत आहे. तर पर्सेंटेज कमी 200 ची कमी झाली कोणावर पर्सेंटेज काढायचे आहेत ना. म्हणजेच काय झालं 2% ची काय झाली कमी. बघा आहे का 2% की कमी.
सेम प्रश्न खाली है बघा, चीनी के भाव में 40% की वृद्धि होने पर किसी परिवार को चीनी की वार्षिक खपत कितने प्रतिशत कम करनी होगी जिससे, नाही हा वेगळा आहे आणि या टाईपचा मी सांगितला होता. उपभोगवाला जे अबसेंट होते ते काही पागल लोक अबसेंट होते. ते हा प्रश्न सोडवूच नाही शकणार. सोडवू शकता? सोडवा बरं. जे अबसेंट होते ते कोण कोण अबसेंट होते? 1 2 3 4. सोडवा बरं हा वाला प्रश्न. बस रे. कसा वाटते थोडा वेळ उभा राहिला असतं आणि मी 5:30 वाजतापासून 11:30 वाजतापर्यंत उभा राहतो तर माझा जीव कसा लागत असेल? माया काही विचारत नाही करा, पैसेच नाही द्या लवकर. हां मग मी काल समजून सांगितलं होतं तुम्हाला. अरे सांगितलं होतं काय राहते इकडं, हा कन्सेप्ट काय राहते की एखाद्या गोष्टीची किंमत कमी झाली तर आपण क्वांटिटी काय करतो, वाढवतो. जसा टमाटर सस्ते झाले तर हर भाजीमध्ये मनमाने टमाटर, टमाटरची चटणी, टमाटरचा सॉस, कोरडे टमाटर, नमक टाकून टमाटर, सलादमध्ये मनमाने टमाटर है का नाही. आणि तेच अगर टमाटर काय झाले महाग झाले तर काय करतो, मी अर्धा काप अर्धा ठेवू उद्याच्या भाजीसाठी, असा ठेवते ना. सपोज चाय, आता लक्ष द्या, लक्ष द्या. सपोज महिन्याभरामध्ये माझ्याकडे चायसाठी म्हणजे साखरेसाठी 1000 रुपये वाचतात. मग बाकीच्या पूर्ण लेनदेन झाल्यावर 1000 रुपये कशासाठी वाचतात? चायसाठी. तर त्या 1000 रुपयामध्ये मी माझ्या घरी जेवढी चाय लागत होती, सपोज किती रुपये किलो आहे चाय साखर? 45 50 पकडतो. किती पकडतो? तर 20 किलो साखर जसा मी आणत होतो बरोबर. अरे 20 किलो साखर येईल ना 1000 रुपयामध्ये. तर 20 किलो साखर मला लागत होती माझ्या परिवाराला महिनाभर. मनमाने चाय पित होते. सपोज आता ते साखर झाली डबल, 100 रुपये किलो. आता किती रुपये किलो झाली? म्हणजे 1000 रुपयामध्ये किती किलो येईल? पण माझ्याजवळ तर 1000च रुपये वाचत होते ना साखरसाठी, बाकी पुरा लेनदेन जसाच्या तसा. आता 10 किलो येईल. तर आता पहिले जेवढी चाय पित होतो तेवढा चाय पिईन का मी? म्हणजे का करायला लागेल मला? आपला उपभोग कमी करायला लागेल. अरे कमी करायला लागेल. पहिले दिवसातून 8 वेळा चाय होत होती तर आता 4 वेळा पियाला लागेल. अरे बरोबर. तर तेच विचारलेलं आहे की भाई चीनी के भाव में 40% की अगर वृद्धि हो जाती है तो परिवार में चीनी की वार्षिक खपत कितने प्रतिशत कम करनी होगी. तर याचा एक सिंबल कन्सेप्ट असते, लक्ष द्या 65चा, की जो उपभोग राहते हा उपभोग हा डिपेंड राहते कशावर? काय लिहिला होता आपण काल? ट्रान्झॅक्शन नाही, कन्झम्पशन. हाँ, प्राइस इंटू क्वांटिटी इज इक्वल टू काय? पुरा तुमच्या अबे हो क्रॉस मल्टिप्लाय हो, पण याच्या समोर काय होता? खर्च, एक्सपेंडिचर. आला का तुमच्या? हां ठीक आहे. एक्सपेंडिचर इज इक्वल टू म्हणजे जो भी खर्च आहे तुमच्या महिन्याभराचा तो कोणावर डिपेंड राहील? प्राइस इंटू क्वांटिटी है ना. याला मराठीत आपण काय लिहितो? खर्च इज इक्वल टू किंमत इंटू उपभोग. उपभोग म्हणजे जो आपण घरी वापर करत आहोत, किती क्वांटिटीचा करत आहोत. ठीक आहे. आता बघा, जर मला खर्च कॉन्स्टंट ठेवायचा आहे, बघा इथं म्हणत असेल खर्च कॉन्स्टंट, खर्च ना बढे. दिसला का? त्या परिवारचा खर्च वाढला नाही पाहिजे, चायची किंमत वाढली तरी खर्च ना बढे. तर सपोज किंमतमध्ये काय झालं? 40% की वृद्धी. म्हणजे पहिले अगर काय होती किंमत, तर आता हा सपोज ओरिजिनल हे काय झाली
ओरिजिनल. तर किंमत काय झाली 40% वाढली म्हणजे किती झाली 140 झाली असेल. 140 झाली असेल. तर आता मला उपभोग अशी कोणती संख्या घेऊ जेणेकरून दोघांचा गुणाकार काय आला पाहिजे सारखा आला पाहिजे. म्हणजे दोघांचा खर्च काय आला पाहिजे सारखा. तर काय करावं लागते हा 140 इकडे घेऊन जा आणि हा 100 इकडे आणा. म्हणजे इकडे काय झाला आणि इथं काय आला. आता बघा याचा गुणाकार किती येत आहे. येत आहे. याचा पण गुणाकार किती येत आहे येत आहे. हां आता याच्यावरून समजायचे याचा काही रोल कॉल नाही आहे कारण खर्च काय आहे कॉन्स्टंट. तर उपभोगमध्ये काय दिसून राहिला पहिले मी अगर 140 किलो वापरत असेल तर आता किती किलो वापरावं लागत आहे मला समजून राहिले. म्हणजे कितीची कमी झालेली दिसून राहिली 40ची कमी झालेली दिसून राहिली. तर मग पर्सेंटेज कमी पर्सेंटेज तर 40ची कमी झाली कोणावर आणि इंटू कटला तर 400 अपॉन 14. आता 14 14 14 28 14 ती का 42 होते नाही का. 14 दुने 28 राहिले किती 12 12 वर 0 120. तर मग 14च्या भाड्यात 14 7 98 14 8 112 14 8 राहिले किती 8 अपॉन 14. आला उत्तर. समजलं कसं काढायचं होतं. तर अशा प्रकारे जे सोपे सोपे आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत ना. जे कन्सेप्टवाले सांगितले तेवढे एका टाईपच्या एक एक मी सांगितलेलं आहे. बाकीचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे. ठीक आहे समोर बघू.